कॉम्रेड गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आज कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येला 10 वर्ष उलटली, मात्र अद्यापही त्यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात प्रगती झालेली नाही. कोल्हापुरातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं पानसरे यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी गेली 10 वर्ष सातत्यानं मॉर्निंग वॉकचं आयोजन केलं जात आहे. आज त्यांच्या 10व्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून कॉम्रेड पानसरे निवासस्थान ते कॉम्रेड पानसरे स्मारकापर्यंत काढण्यात आलेल्या मॉर्निंग वॉकसाठी निवृत्त न्यायमूर्ती डॉक्टर बी.जी. कोळसे पाटील, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी पानसरे यांची हत्या हा एक मोठा नियोजित कट असल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील यांनी बोलताना पानसरेंचं आयुष्य खडतर होतं असं सांगितलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तत्वांशी तडजोड न करता त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं. त्यांच्या या खडतर आयुष्यातून प्रेरणा घेऊन एकमेकांच्या हातात हात गुंफून असंच पुढं चालत राहूया, निर्भय बनूया, निर्भय वॉक आयुष्यभर करूया असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. यावेळी विजय देवणे, उमा पानसरे, दिलीप पवार, स्मिता पानसरे, सतीशचंद्र कांबळे, मेघा पानसरे, रघुनाथ कांबळे, टी.एस. पाटील, सुभाष जाधव, रमेश वडणगेकर, एस.बी. पाटील, स्नेहल कांबळे, कृष्णात कोरे, दिलदार मुजावर, अनिल चव्हाण, रवी जाधव, उत्कर्ष पवार, आनंदराव परुळेकर आदी उपस्थित होते.